नमस्कार, मी सोनाली. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या स्वयंपाकघरात. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा साबुदाणा वडा. त्यासाठी मी 2 वाटी साबुदाणे रात्री स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून भिजत ठेवले होते. सकाळी आपले साबुदाणे छान भिजून झालेत, टम्म फुगलेत. आता मी त्यांना एका मोठ्या भांड्यात काढून घेते व वडे बनवण्यासाठी आपण त्यामध्ये लागणारे साहित्य घालून घेऊ. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले व त्यांची साल काढून घेतली आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. 1 इंच आल्याचा तुकडा, जिरे व कोथिंबीर घेतली आहे. त्यांचा मी ठेचा बनवून घेतला आहे. इकडे मी आता बटाटे साबुदाण्यांमध्ये किसून घेते. यामध्ये आता मी आपण बनवून घेतलेला ठेचा घालते. कोथिंबीर घालून घेते. शेंगदाण्यांचा कूट घालते 1 वाटी व चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित हाताने कुस्करून एकजीव करून घेऊ. मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून मी त्याचा एक डो बनवून घेतला आहे व आधी हात स्वच्छ धुवून घेतले व हातांना तेल लावून आता आपण वडे बनवून घेऊ. हलक्या हाताने बनवायचे वडे. मी सर्व वडे इथे तयार करून घेतले. आता आपण वड्यांसोबत खाण्यासाठी आंबट गोड तिखट अशी चटणी बनवून घेतोय. इकडे मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतले. कोथिंबीर, पुदिन्याची पाने, जिरं व गरम पाण्यात भिजत घातलेला चिंचेचा कोळ घेते व 4 ते 5 चमचे मी ते दाण्यांचं कूट घालणार आहे. चिंच टाकून घेते. आता दाण्यांचा कूट घातलाय. मग अशी मी गूळ घालायला विसरले. आता गूळ घालून घेते. परत एकदा वाटून घेते. आपली चटणी इथे तयार झाली आहे. तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्टही ठेवू शकता, पण साबुदाण्यांच्या वड्यांसोबत पातळ अशी चटणी छान लागते. आता मी त्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. आपली चटणी आता तयार झाली. आता आपण वडे तळायला घेऊ. कढईमध्ये तेल घालून मी तेल आधी फुल गॅसवर व्यवस्थित तापवून घेतले व नंतर लो टू मीडियम फ्लेमवर आपण वडे तळून घेतोय. आधी एक वडा घालून त्याला पूर्णपणे कोटिंग आल्यावरच दुसरा वडा तेलात सोडावा, नाहीतर ते एकमेकांना चिकटून जातात. वडे तळताना खूप पेशन्स लागतो, कारण गॅस कमी किंवा जास्तही करायचा नसतो. लो टू मीडियम फ्लेमवरच वडे तळून घ्यायचे.
म्हणजे ते बाहेरून व्यवस्थित कुरकुरीत व टम्म फुगतात व आतूनही छान शिजले जातात. तुम्ही बघू शकता आपले वडे छान तयार झाले. खूप छान त्यांना रंगही आलेला आहे. एक आतूनही तोडून दाखवते तुम्हाला. मस्त असा आतून एकदम पोकळ वडा झालेला आहे तो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.